त्या 3 दिवसामध्ये तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. अतिवृष्टी होईल म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी हा अंदाज लक्षात येतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, शेतात काम करत असाल किंवा महाराष्ट्राचे सामान्य नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनरक्षक ठरू शकतो. कारण पुढील काही तासात महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हा पाऊस इतका भयानक असू शकतो की या 12 जिल्ह्यांना तो पार झोडपून काढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकीकडे जून महिना संपत आला तरी काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आमचा बळीराजा चिंतेत आहे. पेरण्या उलटण्याची भीती आहे. पण दुसरीकडे निसर्गाचा एक मोठा चमत्कार आणि हवामानाचा मोठा बदल आता पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि हवामान खात्याने म्हणजेच IMD ने मिळून शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवस या 12 जिल्ह्यांसाठी कसे धोक्याचे ठरणार आहेत, कोणती काळजी घ्यावी लागणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि नकाशासहित पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोक्याची ठरते. चला तर मग मित्रांनो, सविस्तर माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण सध्याच्या परिस्थितीवर एक नजर टाकूया. महाराष्ट्रात यंदाचा मान्सून वेळेवर दाखल झाला खरा, पण त्याचा प्रवास प्रचंड विस्कळीत राहिला आहे. कोकण आणि विदर्भाचा काही भाग सोडला तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप ही पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून कर्ज काढून महागडी बियाणे आणून आता पेरण्या केल्या आहेत. परंतु पाऊस गायब झाल्यामुळे ते बियाणे जमिनीतच सुकू लागले आहेत. शेतकरी दररोज आभाळाकडे डोळे लावून बसला आहे की कधी एकदा पाऊस बरसणार आणि पीक उगवणार. सामान्य नागरिक ही आता उकाड्याने हैराण होत आहेत. पण मित्रांनो, आता चिंता सोडण्याची वेळ आलेली आहे. कारण अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी मान्सूनची अशी काही चक्रे सक्रिय झाली आहेत ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा महाविस्फोट होणार आहे. आणि याची सुरुवात पुढील काही तासात या 12 जिल्ह्यापासून होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वांचे विश्वासू आणि हवामानाचे अचूक अंदाज देणारे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी या परिस्थितीवर काय म्हटलं आहे हे आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात म्हणजेच 32 ते 35 जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. पण त्यातील 12 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की शेतकरी बांधवांनो, धीर सोडू नका. ज्या भागात अद्याप पेरण्या झाल्या नाहीत तिथे या पावसानंतर जमिनीमध्ये भरपूर ओल तयार होईल आणि पेरण्यायोग्य हवामान तयार होईल. पण ज्यांच्या पेरण्या झाल्या आहेत आणि जिथे पिके थोडी मोठी झाली आहेत त्यांनी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आताच करून ठेवावी. कारण हा पाऊस शांत नसेल तर विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची पूर्ण शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर मग आता वेळ न वाया घालवता हवामान खात्याने आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील कोणत्या 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जिथे पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार, त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसणार आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी. कोकणातील या जिल्ह्यांना समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याचा थेट फटका बसणार आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा सुद्धा तेथील ग्रामीण हवामान खात्याने दिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा आहे. घाटातील वाहतूक विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे घाट माथ्यावर प्रवास करताना काळजी घ्या. तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड. शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्यात पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये महाड, पोलादपूर आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो ठाणे आणि त्याचबरोबर पालघर या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। शहरी भागात पाणी साचेल तर ग्रामीण भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता सुद्धा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। यामध्ये आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो कोल्हापूर। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर यामध्ये विशेषतः गगनबावडा आणि राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस होईल। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता पुढील 5 दिवसात वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सातारा। सातारा जिल्ह्यात पश्चिम भाग यामध्ये महाबळेश्वर पाटण परिसरात ढगफुटीस दृश्य पाऊस होण्याची शक्यता आत्ताच वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुणे शहरासह घाटमाथ्यावर म्हणजेच लोणावळा खंडाळा मावळ या भागात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस ठाण मांडून बसणार आहे। आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नाशिक। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे। गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढू शकतो असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो जळगाव। जळगाव जिल्ह्यात बऱ्याच दिवसानंतर प्रतीक्षेनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, ज्यामुळे कापूस आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, पण पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागणार आहे। आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्यातील या महत्त्वाच्या जिल्ह्यात पुढील 72 तासात जोरदार पावसाचा इशारा आहे। सुकलेल्या पिकांना जीवनदान मिळणार असून काही भागात ढगफुटीस दृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। त्याचबरोबर आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो नांदेड। नांदेड आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सांगली जिल्हा। होय मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील परिसरात आणि त्याचबरोबर जत कवठेमंकाळ आटपाडी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे ते 12 जिल्हे आहेत जिथे निसर्गाचा मोठा प्रकोप किंवा मोठा पाऊस पाहायला मिळू शकतो। जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागात सध्या आकाश कसे आहे। बघूया आता पुढील काही उर्वरित जिल्हे। आता मी तुम्हाला सांगणार आहे, आमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, मग आमच्याकडे पाऊस पडणार का नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आपण काही सेकंदात पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अजिबात काळजी करू नका। उर्वरित महाराष्ट्रासाठी सुद्धा हवामान खात्याने अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे। यामध्ये विशेषतः मराठवाडा भागात बघायला गेलं तर लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या भागात जरी अतिवृष्टीचा थेट इशारा नसला तरी मान्सून पूर्ववत सक्रिय झाल्यामुळे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी पुढील काही दिवसात म्हणजेच येत्या 3 दिवसात सर्वत्र पडणार आहेत। खंड पडलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे। आता विदर्भ भागात बघायला गेलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि त्याचबरोबर यवतमाळ शेतकरी मित्रांनो, विदर्भात आधीच चांगला पाऊस झाला आहे। आता पुढील 5 दिवसात इथे येलो अलर्ट देण्यात आला आहे, म्हणजेच पाऊस सातत्याने पडत राहील। गडगडाटी वादळासह काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जोरदार सरी कोसळतील। तर त्यापुढील भाग येतो उत्तर महाराष्ट्र। शेतकरी मित्रांनो, यामध्ये विशेषतः धुळे आणि नंदुरबार भाग या भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी होतो, पण आता गुजरात किनारपट्टीवर तयार झालेल्या प्रणालीमुळे धुळे आणि नंदुरबार भागात चांगल्या पावसाची नोंद होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पाऊस पडणे ही आनंदाची गोष्ट आहे, पण जेव्हा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर हवामान खाते झोडपून काढणाऱ्या पावसाचा इशारा देतात, तेव्हा आपल्याला काही खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे। व्हिडिओचा हा भाग तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, आपल्या घरच्यांनाही सांगितलं पाहिजे। आता नंबर 1, विजांपासून संरक्षण। जेव्हा आकाशात विजा कडकडत असतील तेव्हा चुकूनही शेतात काम करू नका किंवा मोठ्या झाडाचा आश्रय घेऊ नका। विजेचे खांब, पाण्याचे स्रोत यापासून नेहमीच सावध राहा। शेतातील पाण्याचा निचरा। शेतकरी मित्रांनो, मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून बियाणे सडू शकतात, त्यामुळे शेताच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी
आताच चार किंवा नाले साफ करून ठेवा. पशुधनाची काळजी. आपल्या गायी, म्हशी, बैल यांना सुरक्षित आणि पक्क्या छताखाली बांधा. विजा कडकडताना प्राण्यांना उघड्यावर किंवा झाडाखाली बांधू नका. त्याचबरोबर प्रवास टाळा. शेतकरी मित्रांनो, जर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर पुढील 48 तास घाटांमधून किंवा पूरप्रवण क्षेत्रामधून प्रवास करणे टाळा. आपल्या गावी जाण्यापूर्वी स्थानिक हवामानाचा अंदाज नक्कीच घ्या. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल स्थानिक हवामानाचा अंदाज कुठे घ्यायचा? तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठीला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे नवीन अपडेट आणि हवामान अंदाज आपण देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा हा नवा बदल आपल्यासाठी वरदान ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाऊस पडणार आहे, त्यामुळे घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्या. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात आणि तुमच्या गावात सध्या पाऊस झाला आहे की नाही हे खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही तिथली परिस्थिती समजेल. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर घरातील लोकांना, नातेवाईकांना, त्याचबरोबर शेतकरी मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून तेही वेळेत सतर्क होतील. हवामानाच्या अशाच ताज्या आणि थेट शेतातील नवनवीन अपडेट रोज सर्वात आधी मिळवण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला मात्र विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.